पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीसाठी बऱ्याच ठिकाणाहून अपडेट येत आहेत। तसं बघितलं तर EPFOची मीटिंग घेतली जाते। CBTची मीटिंग म्हणजेच CBTच्या मीटिंगमध्ये EPFO अंतर्गत येणारे कर्मचारी असतील, पेन्शनधारक असतील यांच्या प्रश्नांवरती ही मीटिंग ही घेतली जाते आणि ही मीटिंग आज 2 मार्च 2026 ला होणार आहे। या मीटिंगमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचे पेन्शन संदर्भात काही अपडेट येऊ शकतात का, किंवा CBTच्या मीटिंगच्या अगोदर जी पूर्व मीटिंग होते ती कधी झाली या संदर्भात आजच्या व्हिडिओमधून आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी पुढच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर CBTची मीटिंग ही आज 2 मार्च 2026 ला होणार आहे आणि या मीटिंगमध्ये दरवेळी जसे CBTच्या मीटिंगमध्ये EPFOचे प्रश्न घेतले जातात, त्याचप्रमाणे EPS 95 पेन्शनधारकांची अपेक्षा आहे की या मीटिंगमध्ये आमचाही प्रश्न सॉल्व्ह व्हावा, म्हणजे आमचा प्रॉब्लेम सुटावा। EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढी संदर्भात प्रश्न आहे तो सुटावा, असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाला अपेक्षा आहे। परंतु जरा थांबा, कारण याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे। ते म्हणजे EPS CBTची जी मीटिंग आहे, या CBTच्या मीटिंगच्या अगोदर एक पूर्व मीटिंग होते, कोऑपरेट मीटिंग म्हणून असते। कोऑपरेट मीटिंग होते आणि या मीटिंगमध्ये काही मुद्दे, या मीटिंगमध्ये काही जणांची टीम असते, त्यामध्ये मेंबर्स असतात, EPFOवरती काम करणारे मेंबर्स असतात आणि या मेंबर्स अंतर्गत असे प्रश्न एकत्र केले जातात। काही भरपूर सारे प्रश्न हे एकत्रित केले जातात आणि त्या प्रश्नातून काहीच महत्त्वपूर्ण प्रश्न हे काढले जातात आणि ते प्रश्न CBTच्या मीटिंगमध्ये मांडले जातात आणि CBTच्या मीटिंगमध्ये मांडलेले प्रश्न बऱ्यापैकी त्याचं सोल्युशन हे मिळतच असतं। आता 16 फेब्रुवारी 2026 ला जी पहिली कोऑपरेट मीटिंग झाली, म्हणजे CBTच्या मीटिंगच्या अगोदर पूर्व मीटिंग म्हटलं तरी चालेल, ही मीटिंग झाली 16 फेब्रुवारी 2026 ला। या मीटिंगमध्ये सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही। आता ही मीटिंग पर्सनली EPFOसाठीच असते, तरीसुद्धा EPS 95 पेन्शनधारकांचा यामध्ये कोणताही मुद्दा घेतला नव्हता। त्यामुळे आज 2 फेब्रुवारी 2026 ला जी CBTची मीटिंग होणार आहे, या मीटिंगमध्ये तुमचा प्रश्न होईल याची अपेक्षा पूर्णपणे कमी ठेवा। आता झाली तर चांगलीच आहे, परंतु जर नाही झालं तर आधीच अपेक्षा कमी ठेवा, कारण जर तुमचा पूर्व मीटिंग तुमची होती 16 फेब्रुवारीला, त्यातच मुद्दा नाही तर CBTमध्ये असू शकत नाही, किंवा नशिबाने जर झाला तर चांगलंच आहे। पुढचं अपडेट म्हणजे 9, 10 आणि 11 तारखेला दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन EPS 95 पेन्शनधारकांकडून करण्यात येणार आहे। काल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी खूप उशीर लाईव्ह घेत जे EPS 95 पेन्शनधारक आहेत, EPS 95 पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी संबोधित केलेलं आहे। शिवाय त्यांनी जे जंतर मंतरला आंदोलन आहे, या आंदोलनासाठी सुद्धा रिक्वेस्ट ही केलेली आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की 9, 10 आणि 11 तारखेला EPS 95 पेन्शन वाढी संदर्भात जे आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी सामील व्हावं, असंच कारण त्याशिवाय तुम्हाला तुमचा हक्क किंवा तुमचा न्याय म्हटलं तर मिळणार नाही। त्यामुळे आतापर्यंत बजेटनंतर बऱ्याच ठिकाणी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी भरपूर सभा घेतलेल्या आहेत। काल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा सभा ही घेतलेली आहे। त्यामुळे तुमची EPS 95 आजच्या जे मीटिंग आहे, CBTची मीटिंग, आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CBTची मीटिंग जी आहे, या मीटिंगमध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमका काय निर्णय असतो, ते आपण आल्यावरती नक्की आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे संध्याकाळी आलेले अपडेट्सचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर हा व्हिडिओ तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।